जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नांदेड दिनांक 27 मे 2025. त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्यातर्फे कार्यक्रम. आज भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त एक भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात रमाईच्या त्यागमयी, कष्टमय आणि प्रेरणादायी जीवनावर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या प्रवासात दिलेले साथ, त्याग आणि संयम यांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. कार्यक्रमात महिलांनी रमाईवर आधारित गीत, कविता आणि भाषण सादर केली, तर विद्यार्थ्यांनीही रमाईच्या जीवनावर आधारित सादरीकरणात सहभाग घेतला. या कार्यक्रम सामाजिक एकतेचा आणि स्त्री शक्तीच्या जागृतीचा संदेश देणारा ठरला. दीक्षा प्रकाश गजभारे यांनी सांगितली रमाईची यशोगाथा. नालंदा बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दीक्षा प्रकाश गजभारे यांनी रमाईची प्रेरणादायी यशोगाथा प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या सादरीकरणातून रमाईच्या संघर्षमय जीवनातील प्रत्येक पैलू उलगडून सांगितला. उपस्थितांनी हे कथन एकाग्रतेने ऐकले व टाळ्यांनी कौतुक केले. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व विश्ववंदना परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा सर्व तमाम महापुरुषांना व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे विचारवंत, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे मानव, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. आज दिनांक 27 मे 2025. आज त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांचा स्मृती दिन आहे. बंधू आणि भगिनींनो, माता रमाई या लहानपणी 9 वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. खेळण्या बागवण्याच्या वयातच आईवडिलांचे छप्पर हरवले. त्यामुळे रमाईच्या कोवळ्या मनाला फार मोठा आघात झाला. त्यानंतर त्या काळात बालविवाह प्रथा अस्तित्वात होती. त्यामुळे रमाईचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत पार पडला. लग्नानंतर रमाई त्या बाबासाहेबांच्या जीवनाचा आधार बनला. त्या बाबासाहेबांची काळजी आईप्रमाणे केली. बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशी गेल्यावर रमाईने घर चालवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या, सरपणासाठी बनवून घेतल्या. लग्नानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्षात गेले. रमाईचे जीवन चरित्र म्हणजे एका असामान्य मुलीची धगधगती अग्निकुंड. रमाईचे जीवन म्हणजे त्याग आणि सौशिष्टेची परिसीमा. रमाईचे जीवन म्हणजे एका स्वाभिमानी महिलेची संस्कार गाथा. शब्द उपमानकार अपुरे पडावे इतके ते जीवन भव्य आणि उदात्त. रमाई, हो, रमाई म्हणजे रमाई, ती सर्वांचीच आई. रमाबाई भीमराव आंबेडकर असं तिचे पूर्ण नाव. आपल्या सर्वांचे बाबासाहेब म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या पत्नी, सुभेदार रामजी आंबेडकरांची सून आणि रुक्मिणी विपुटी धुत्रे यांची संस्कारी मुलगी म्हणजे रमा. एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जावे लागल्यामुळे बाबासाहेबांनी रमाईंना त्यांच्या मित्राकडे म्हणजे धारवाडच्या वराय काकांकडे पाठवले. वराय काका हे धारवाड येथे मुलांची वस्ती घेऊन चालतात. तिथे अनेक लहान लहान मुलं खेळण्यासाठी येते. परंतु त्या दिवशी 2-4 दिवस लहान मुलं खेळायला न आल्याने रमाईने वराय काकांकडे चौकशी केली असता वराय काकांनी सांगितले की ही मुले 2-4 दिवसांपासून उपाशी आहेत आणि वसतिगृहाला मिळण्याचे अन्नधान्य मिळाले नसल्याने त्यांनी सांगितले. अन्नधान्य मिळण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस
गणपत गायकवाड यांचे मार्गदर्शन आणि सादर केलेले गीत. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड यांनी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या समर्पित आणि संघर्षशील जीवनावर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे त्यांनी रमाईच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी गीत सादर केले, ज्यामुळे उपस्थित भावनिक आणि प्रेरित झाले. मी गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड उत्तर. आज त्यागमूर्ती माता रमाईचा स्मृती भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने, शहर शाखेच्या वतीने, तालुका शाखेच्या वतीनं माता रमाईस अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. माता रमाईचा त्याग, तिचं समर्पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशस्वी लढ्याचे एक सूत्र आहे. बाबासाहेब आंबेडकर हे जगभर फिरले अभ्यासासाठी आणि माता रमाईने त्यांचा हा संसार अतिशय नेटाने समर्थपणे पेरला. आपण पाहतो, ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तर याचं तंतोतंत आणि समर्पक उदाहरण माता रमाईचं आहे. माता रमाईचा त्याग आहे. माता रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात दिलेली साथ आणि त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी समाज उद्धाराचं कार्य हाती घेतलं. राजकीय सत्ता हस्तगत करण्याचं बळ आमच्यात भिनविलं. या सगळ्याच्या पाठीमागे रमाईचा त्याग आहे. तिच्या या त्यागाला अभिवादन करण्यासाठी आदरणीय प्रतापसिंहदादा बोदडे यांचं एक गीत मी आपल्यापुढे सादर करीत आहे. भीमकीर्ती शिखरा पायी सान टेकडी, भीमकीर्ती शिखरा पायी सान टेकडी, ठरली रमाई यशाची सिडी, ठरली रमाई यशाची सिडी. नाभित मृगाच्या जशी कस्तुरी, नाभित मृगाच्या जशी कस्तुरी, लाभली भीमाला असी अस्तुरी, लाभली भीमाला असी अस्तुरी. पायवाट भीमरायाची झाली बापुरी, पायवाट भीमरायाची झाली बापुरी, ठरली रमाई यशाची सिडी, ठरली रमाई यशाची सिडी. भीमकीर्ती शिखरा पायी सान टेकडी, भीमकीर्ती शिखरा पायी सान टेकडी, ठरली रमाई यशाची सिडी, ठरली रमाई यशाची सिडी. हा अनिता खंदारे यांचे अध्यक्षीय भाषण आणि रमाईला अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेच्या उत्तर जिल्हाध्यक्ष अनिता खंदारे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या प्रभावी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी रमाईच्या त्यागमय जीवनाचा गौरव केला. त्यानंतर त्यांनी गायन सादर केले, रमाईला आदरांजली वाहिली. त्यांच्या भाषणातून उपस्थितांना नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाली. तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, सूर्यपुत्र, चैत्यभूमीचे जनक आदरणीय यशवंतराव आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीवर अभिवादन. तसेच संस्थेचे संरक्षक महापाशिका मीनाताई आंबेडकर यांच्या वाईवतीने चाललेल्या धर्मकार्याला अभिवादन. तसेच संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धर्मकार्याला अभिवादन. तसेच संस्थेचे सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, तसेच रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराव आंबेडकर या तिन्ही भावाच्या कार्याला राजगृहाला माझे तीव्र वंदन. आणि आज आपण या ठिकाणी माता रमाईचा स्मृतिदिन साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने
अध्यक्ष गायकवाड सर, तसेच कोषाध्यक्ष नरवाडे सर, कोकरे सर, जोंधळे सर, गायकवाड सर, सर्वच जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, महिला आणि पुरुष, बालक बालिका या सर्वांना माझा सप्रेम जय हिंद. आज माता त्यागमूर्ती माता रमाईचा स्मृतिदिन आहे. माता रमाईचा त्याग आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि छान प्रकारे या चिमुकलीनं इथं सर्वच लहानपणापासून वर्णन करून सांगितलेलं आहे. छान गोड आवाजात इतकं म्हणजे सुटसुटीत असं भाषण, म्हणजे येण्याला सुद्धा कळण्यासारखं असं छान भाषण तिने केलेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस बाबासाहेब गोलमेज परिषदेतून वापस येतात त्यावेळेस बोटीवर सर्वजण लोक जमलेले असतात. सकाळपासून उन्हात आणि रमाई सुद्धा त्या ठिकाणी जाते. तर बाबासाहेबांचे सहकारी रमाईला एक प्रश्न विचारतात की आई, तुम्ही बाबासाहेबांना सगळ्यात शेवटी का भेटला आणि भेटला तर भेटला, तुम्ही बाबासाहेबांना हार घालताना बाबासाहेबांच्या बुटाकडे का बघितलं? तेव्हा रमाई म्हणते की मी याच्या अगोदर कधी बोलले नाही, पण मी जर या ठिकाणी नाही बोलले तर म्हणतील की एवढ्या मोठ्या बॅरिस्टरची पत्नी आणि हिला बोलता येत नाही, असा मनात विचार करून रमाई उठते आणि म्हणते की मी बाबासाहेबांना सगळ्यात शेवटी का भेटले, तर हा जो माझा समाज आहे की जे आमची लेकरं आहे सकाळपासून उन्हातानामध्ये बाबासाहेबांची वाट बघत आहे. बाबासाहेब तर घरी येणारच आहे, म्हणून मी सर्वांना अगोदर भेटू दिलं आणि बाबासाहेबांना हार घालताना मी त्यांच्या बुटाकडे का बघितलं, तर बाबासाहेबांनी जो हा समाज उभारण्याचं कंगण हाती घातलेलं आहे त्या कंगणाला माझी नजर लागू नये म्हणून मी बाबासाहेबांच्या बुटाकडे बघितलं, असं रमाईने त्यावेळेस त्यांच्या सहकार्यांना उत्तर दिलं. आणि रमाई होत्या म्हणून बाबासाहेब एका उच्च शिखरावर पोहोचले. त्यांचा आधारस्तंभ हा रमाई होत्या आणि म्हणून बाबासाहेब रमाईचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस बाबासाहेबांना खूप अशा वेदना झाल्या की त्यांचं म्हणजे एक हातच गळून पडल्यासारखं झालं. त्यांना इतकं दुःख झालं की रामजी बाबा गेल्याच्या नंतर आणि रमाई गेल्याच्या नंतर त्यांना खूप असं दुःख झालेलं आहे. त्यांनी अक्षरशः दुसऱ्या दिवशी त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला त्या ठिकाणी जाऊन ते ढसाढसा रडत होते आणि तिथून त्यांना रमाई बोलत होते की बाबासाहेब की साहेब जा, तुम्हाला ते जिवंत माणसाचं मशान बोलवत आहे, तुम्ही या मशानात बसू नका, तुम्हाला त्यांची आई व्हायचं आहे, तुम्हाला त्यांचे वडील व्हायचं आहे, तुम्हाला भारताचं संविधान लिहायचं आहे आणि तुम्ही या जे रंजले गांजले आहेत त्यांना तुम्हाला सावरायचं आहे, असं म्हणून रमाईचा त्यांना बोलण्याचा भास होते. आणि म्हणून बाबासाहेबांना पश्चाताप होते की मी माझ्या रामूची काळजी घेतली नाही, मी कोणतंही तिला सुख देऊ शकलो नाही, म्हणून एका छोटंसं गीत गाते. आज काही माझ्या
चिमणी शक्यपुत्र भगवान महायुद्ध आपल्या सर्वांचे उद्धार त्या महामानवांच्या विचारांना आणि प्रतिमांना सर्वप्रथम या ठिकाणी जीवन अभिवादन करतो. संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे निर्माते, पदाधिकारी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला आणि त्यागाला मी या ठिकाणी अभिवादन करतो. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धनुचळवळीस मी अभिवादन करून संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावडिया, दुसरे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जगदाळ, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष तथा संतासेवी दलाचे चीफ कमांडर डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, संस्थेचे सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी अनिलराज आंबेडकर यांना सर्वांना सप्रेम जयभीम करतो. या ठिकाणी आज माता रमाईचा स्मृतिदिन नालंदा बुद्धविहार सरदार साहेब विभाग नांदेड या ठिकाणी महिला आघाडी किंवा महिला शाखा, पुरुष शाखा, जिल्हा शाखा, त्यानंतर तालुका शाखा आणि शहर शाखेच्या वतीने संपन्न होत आहे. या निमित्ताने या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले सर्व श्रद्धाळू उपस्थित व सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्यभाई खंदारे, त्यानंतर नांदेड उत्तरचे अध्यक्ष आदरणीय गणपतराव गायकवाड सर, त्यानंतर महिला सरचिटणीस आदरणीय मंगेताई, त्यानंतर संस्था उपाध्यक्षा आदरणीय विजयला नरवाडे, शहराचे सरचिटणीस ऑपरेटर आदरणीय दुबळे सर, शहरात वाघमारे, त्यानंतर घरचे साहेब, त्यानंतर आदरणीय शंकरराव सावजी, मम्मा, त्यानंतर रिपोर्टर या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे भाषण केलेले जी बालिका दीक्षा, त्यानंतर मागून आलेल्या महिला व तालुका कार्यकारी मध्ये आलेल्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वांनी आपला अमूल्य असा वेळ देऊन या कार्यक्रमासाठी माता रमाईच्या स्मृतिदिनासाठी उपस्थित झाला. त्याबरोबर या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे गीत गायलेले अनिताताई खंदारे व आपले अध्यक्ष गणपतराव गायकवाड यांचे खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण यांच्या अगोदर गायकवाड सरांना आणि खंदारेताईला सुद्धा कधी गाणे गाताना ऐकलं नव्हतं. खूप सुंदर आपण या ठिकाणी गीत गाऊन माता रमाईला या ठिकाणी खरोखर श्रद्धांजली आपण या निमित्ताने अर्पण केली काय हरकत नाही. त्याबरोबर सदाशिव बच्चे मुलाचे या ठिकाणी आले, त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचं विवरण आणि सुंदर अशा प्रकारे संभाषण शिशराव वाघमारे यांनी सुद्धा फक्त गायकाचा कार्यक्रम वाटत नाही, सुंदर अशा प्रकारचं गीत सादर केलं. यात खरोखर आपल्याला प्रेरणा मिळायला पाहिजे. कोणत्याही नेत्याची जयंती पुण्यतिथी साजरी करायची आणि निघून जायचा हा या मागचा उद्देश नाही. कारण माता रमाई हे आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं स्फूर्तिस्थान आहे. आपल्याला स्फूर्ती मिळाली, आपल्याला ती स्फूर्ती मिळाली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांच्यापासून स्फूर्ती मिळालेली होती. म्हणूनच त्यांना स्फूर्ती देवता असं म्हणतात. तर आता आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात हे आता बोलायला नाही पाहिजे, तर मी बोलणारही नाही. तेव्हा या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा आभार प्रदर्शन असं या ठिकाणी सवलत आहे तर सर्वांनी बसायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, भारतीय बौद्ध महासभेचा, शिशू संघाचा, शिशुनी संघाचा. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.